औरंगाबाद शहरात रमाबाई आणि संतोष नावाचे एक दाम्पत्य राहत होते. त्यांच्या दोन लहान मुली होत्या, 7 वर्षांची पूजा आणि 5 वर्षांची प्रिया. संतोष एका दुकानात हिशोबनीस म्हणून काम करत होता. पगार साधा होता, पण कुटुंबाचे पोट भरायचे. रमाबाई गृहिणी होती आणि मुलींची काळजी घेत असे. बाबा, आज मला काय आणलात? पूजा रोज संध्याकाळी विचारायची. संतोष तिला मिठी मारायचा. आज मी तुला गोड आणले आहे. मुली खुश होत. रमाबाई हसत असे. त्यांचे घर गरीब होते, पण प्रेमाने भरलेले होते. रमा, संतोष म्हणायचा, लवकरच मी स्वतःचा व्यवसाय करीन, मग आपले दिवस फिरतील. रमाबाई त्याच्या स्वप्नात सहभागी होत असे. होय, एक दिवस आपले चांगले दिवस येतील. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एके दिवशी संतोषचा एक मित्र मनोहर त्याला भेटायला आला. अरे संतोष, तू किती कष्ट करतोस. चल माझ्याबरोबर, मी तुला पैसे कमवण्याचा सोपा मार्ग दाखवतो. कोणता मार्ग? संतोषने उत्सुकतेने विचारले. जुगार, पत्ते, एका रात्रीत हजारो रुपये कमवू शकतोस. जुगार? संतोष संशयाने म्हणाला. ते तर वाईट आहे. अरे, एक वेळ खेळून पहा, तुला आवडेल. संतोषने विचार केला. फक्त एक वेळ, काय हरकत आहे? तो मनोहर बरोबर गेला. एका अंधाऱ्या खोलीत अनेक लोक जुगार खेळत होते. ये, बस, मनोहर म्हणाला. संतोषने पहिल्यांदा जुगार खेळला. पहिल्याच खेळात तो जिंकला. त्याला 500 रुपये मिळाले. अहो, किती सोपं आहे, तो आनंदाने म्हणाला. त्याने दुसरा खेळ खेळला. पुन्हा जिंकला. आज माझे भाग्य चांगले आहे, तो म्हणाला. तो घरी आला. रमाबाईला ती रक्कम दाखवली. हे पैसे कुठून आणलेस? रमाबाईने आश्चर्याने विचारले. मी मी एका मित्राकडून उसने घेतले, संतोषने खोटे बोलले. रमाबाईला शंका आली, पण तिने काहीच बोलले नाही. पुढील काही दिवसात संतोष रोज जुगार खेळायला जाऊ लागला. कधी जिंकायचा, कधी हरायचा. पण हळूहळू तो अधिकाधिक वेळ तिथे घालवू लागला. रमाबाईला कळून चुकले. संतोष, तू रोज उशिरा का येतोस? काम आहे रमा, ओव्हरटाईम करतोय. पण मला शंका येतेय. काय शंका? मी खूप मेहनत करतोय आपल्यासाठी. पण सत्य लवकरच बाहेर आले. एके दिवशी संतोषचा मालक, दुकानदार रमाबाईच्या घरी आला. रमाबाई, तुमचा नवरा कुठे आहे? दुकानात. तुमच्याकडेच? नाही, तो गेल्या आठवड्यापासून दुकानात येत नाही. त्याने नोकरी सोडली आहे. रमाबाईला धक्का बसला. काय? होय, आणि मी ऐकलंय की तो जुगार खेळतो. रमाबाईच्या डोळ्यांसमोर अंधार पडला. संतोष नोकरी सोडून पूर्ण वेळ जुगार खेळू लागला. सुरुवातीला काही दिवस तो जिंकत होता, पण नंतर हरायला सुरुवात झाली. आज हारलो पण उद्या जिंकेन, तो म्हणायचा. पण दुसऱ्या दिवशीही तो हरायचा. घरी पैसे संपू लागले. रमाबाईने काळजीपूर्वक विचारले. संतोष, मला भाजीसाठी पैसे हवेत. नाहीत माझ्याकडे. पण पगार आला होता ना? संपला. एका आठवड्यातच? संतोष चिडला. होय, काय करू, खर्च खूप आहेत. रमाबाईला समजले. सगळे पैसे जुगारात गेले होते. तिने आपले सोन्याचे कानाटले काढले. हे विका, घरासाठी पैसे हवेत. संतोषने ते कानाटले घेतले, पण जुगारात हरवले. हळूहळू संतोषने घरातले सगळे दागदागिने विकले. रमाबाईचे सर्व सोने गेले. घरातल्या मौल्यवान वस्तूही गेल्या. संतोष, तुला काय झाले आहे? रमाबाई हरडत विचारायची. आपल्या मुलींचे काय? चूप, मी जाणतो माझे. मी लवकरच सगळे परत आणीन. पण तो कधीच जिंकला नाही. तो अधिकाधिक हरत गेला. घरात अन्न नसे. मुली भुकेल्या असत. आई, मला भूक लागली आहे, पूजा म्हणायची. रमाबाईचे हृदय फाटायचे. बेटा, आत्ता काहीच नाही, थोडा वेळ थांब. ती शेजाऱ्यांकडे उसने मागायला जायची. संतोष मात्र जुगारात गुंतलेला होता. त्याला घर, पत्नी, मुली कशाचीही जाणीव नव्हती. जेव्हा विकायला काहीच राहिले नाही, तेव्हा संतोषने कर्ज घेण्यास सुरुवात केली. मला 5,000 रुपये हवे आहेत, तो सावकारांकडे जायचा. काय व्याजदराने द्यावे? काहीही, पण द्या. त्याने सावकारांकडून मोठ्या व्याजाने कर्ज घेतले, पण तेही जुगारात हरवले. आता सावकार घरी येऊ लागले. आमचे पैसे कधी परत करणार? ते धमकावत. रमाबाई घाबरायची. थोडे दिवस द्या, आम्ही परत करू. नाही, लगेच हवेत, नाहीतर आम्ही तुमचे घर घेऊन जाऊ. रमाबाई रडत संतोषला म्हणायची. संतोष, आता थांबा. आपले घर जाणार आहे. मला माहीत आहे, पण मी परत जिंकेन, मग सगळे पैसे परत करीन. पण तो कधीच जिंकला नाही.
एके दिवशी सावकारांनी घर ताब्यात घेतले. बाहेर निघा, आता हे घर आमचे आहे. रमाबाई, संतोष आणि दोन्ही मुली रस्त्यावर आल्या. त्यांच्याकडे काहीच नव्हते. आता कुठे जाणार? रमाबाई रडत विचारली. संतोष गप्प होता. त्याला काय बोलावे हेच कळत नव्हते. ते एका मंदिराच्या देवळीत राहू लागले. रमाबाई शेजाऱ्यांच्या घरी भांडी घासायला जाऊ लागली. पूजा आणि प्रिया भीक मागू लागल्या. संतोष मात्र अजूनही जुगार खेळत होता. बाबा, आज काही खाणे नाही, पूजा म्हणायची. संतोष त्यांच्याकडे पाहूही शकत नव्हता. तो लाजेने डोके खाली घालायचा. रमाबाई खूप मजबूत होती. तिने हार मानली नाही. ती दिवसभर काम करायची. भांडी घासणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे. संध्याकाळी तिला जे काही मिळायचे त्यावर ते तिघे जगत होते. मुलींनो, आज मी तुम्हाला भाकरी आणि भाजी आणली आहे. ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करायची. मुली खात, पण रमाबाई स्वतः उपाशी राहायची. आई, तू का नाही खात? प्रिया विचारायची. मला भूक नाही बेटा, रमाबाई खोटे बोलायची. रात्री मुली झोपल्यावर ती रडायची. हे देवा, किती दिवस असे चालणार? माझ्या मुलींचे काय होणार? एके दिवशी रमाबाई एका घरात कामावर होती. तिथे घर मालकीण शांताबाई तिला म्हणाली, रमा, तुला खूप कष्ट आहेत. तुझा नवरा काय करतो? रमाबाई रडू लागली. तिने सगळी गोष्ट सांगितली. शांताबाई म्हणाली, अरे बिचारी, तुला स्वामी समर्थांची ओळख आहे का? नाही. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. ते खूप दयाळू आहेत. त्यांच्या कृपेने अनेकांची संकट दूर झाले आहे. पण मी तिकडे कसे जाऊ? माझ्याकडे पैसे नाहीत. तू इथेच राहून त्यांची प्रार्थना कर, ते ऐकतात. त्या दिवसापासून रमाबाई रोज प्रार्थना करू लागली. स्वामी समर्थ, मी तुम्हाला ओळखत नाही, पण मी विश्वास ठेवते की तुम्ही दयाळू आहात. माझ्या नवऱ्याला वाचवा, कृपा करा. महिने गेले, पण काहीच बदल झाला नाही. संतोष अजूनही जुगार खेळत होता. लोक रमाबाईला म्हणत, अरे, तुझ्या नवऱ्याला सोड, तू आपले आणि मुलींचे जीवन जग. नाही, रमाबाई ठामपणे म्हणायची, तो माझा पती आहे, मी त्याला सोडणार नाही. पण तो तुला मारतो, तुला त्रास देतो. तरीही तो आजारी आहे, त्याला मदतीची गरज आहे. रमाबाईचा विश्वास अटूट होता. ती रोज स्वामींची प्रार्थना करत होती. एके दिवशी संतोष मद्यपानाच्या नशेत घरी आला. त्याने रमाबाईला मारले. तू मला चिडवतेस, नेहमी रडत असतेस. रमाबाई रडत म्हणाली, संतोष, तू असा का झालास? तुला आधी आठवते का, किती चांगला होतास? गप, मला उपदेश नकोयत. पूजा आणि प्रिया कोपऱ्यात रडत होत्या. त्या रात्री रमाबाईने आणखी कळवळून प्रार्थना केली. स्वामी, मला माहीत नाही तुम्ही ऐकता की नाही, पण मी विश्वास ठेवते की तुम्ही दयाळू आहात. माझ्या नवऱ्याला वाचवा, कृपा करा. त्याच रात्री रमाबाईला एक स्वप्न पडले. एक दिगंबर संत तिच्यासमोर उभे होते. त्यांचा चेहरा तेजाने चमकत होता. रमाबाई, ते म्हणाले. तुम्ही कोण? रमाबाईने विचारले. मी स्वामी समर्थ. तू रोज माझी प्रार्थना करतेस, मी ऐकतो. रमाबाईचे डोळे भरून आले. स्वामी, माझ्या पतीला वाचवा. तो वाचेल, पण तुला धीर धरावा लागेल. तुझा विश्वास टिकवावा लागेल. मी धीर धरीन स्वामी, मी विश्वास ठेवीन. चांगले. आणि एक गोष्ट, उद्या संध्याकाळी तू आणि तुझ्या मुली मंदिरात जाऊन माझे नाव घ्या, 100 वेळा. होय स्वामी. रमाबाई जागी झाली. तिला खात्री होती, हे फक्त स्वप्न नव्हते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रमाबाई आणि दोन्ही मुली मंदिरात गेल्या. मुलींनो, आपण आज स्वामी समर्थांचे नाव घेणार आहोत. माझ्याबरोबर म्हणा, जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. मुली म्हणाल्या. ते तिघे 100 वेळा नाव घेऊ लागले. जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. मंदिरातील इतर लोक त्यांच्याकडे पाहू लागले. काही जण त्यांच्यात सामीलही झाले. जेव्हा ते घरी परतले, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. संतोष घरी होता आणि तो जुगारातून परतला होता, रडत. रमा, तो रडत म्हणाला. काय झाले? रमाबाई घाबरली. मी आज जुगार खेळत होतो आणि अचानक मला एका दिगंबर संताचे दर्शन झाले. त्यांनी माझ्या हातावर मारले आणि म्हणाले, तू काय करतोयस? तुझी पत्नी, तुझ्या मुली भुकेल्या आहेत आणि तू जुगार खेळतोस? रमाबाईचे डोळे विस्फारले. स्वामी, मला खूप लाज वाटली रमा. मी खूप वाईट आहे. मी तुझे, मुलींचे सर्व काही बर्बाद केले. नाही संतोष, तू वाईट नाहीस. तू आजारी आहेस, पण आता तू बरा होशील. मी कसा बरा होऊ?
मला जुगाराचे व्यसन लागले आहे. स्वामी समर्थ आहेत ना, ते तुला वाचवतील. पण दुसऱ्या दिवशी संतोष पुन्हा जुगार खेळायला गेला. व्यसन इतके सोपे सुटत नाही. पुढील काही आठवडे संतोष प्रयत्न करत होता. काही दिवस तो जुगार खेळत नसे, पण मग पुन्हा जायचा. "मी खूप वाईट आहे रमा," तो रडायचा. "मी तुला वचन दिले, पण मी ते पाळू शकत नाही." "काळजी करू नकोस," रमाबाई त्याला सांत्वन करायची. "आपण मिळून या व्यसनावर मात करू." रमाबाई रोज स्वामींची प्रार्थना करायची. तिने मुलींनाही प्रार्थना करायला शिकवले. "स्वामी, माझ्या बाबांना बरे करा," पूजा आणि प्रिया म्हणायच्या. हळूहळू बदल होऊ लागला. 2 महिने गेले. संतोषच्या जुगाराचे प्रमाण कमी झाले होते, पण पूर्णपणे बंद झाले नव्हते. एके दिवशी रमाबाईने ठरवले, आपण अक्कलकोटला जायला हवे. स्वामींना प्रत्यक्ष भेटायला हवे. तिच्याकडे पैसे नव्हते, पण तिने काही दिवस अतिरिक्त काम केले आणि पैसे जमवले. "संतोष," ती म्हणाली, "आपण अक्कलकोटला जातोय." "कशासाठी?" "स्वामी समर्थांना भेटायला." "पण रमा, मला लाज वाटते. मी इतकी पापे केली आहेत." "म्हणूनच जायचे आहे. चल." ते चौघे अक्कलकोटला निघाले. रमाबाई, संतोष, पूजा आणि प्रिया. अक्कलकोटला पोहोचून ते स्वामींच्या मठात गेले. मठात गर्दी होती. संतोष घाबरला होता. "रमा, मी आत येऊ शकत नाही. मी पापी आहे." "नाही, तू येशील. स्वामी सगळ्यांना स्वीकारतात." ते आत गेले. स्वामी समर्थ आसनावर बसले होते. रमाबाईने मुलींसह स्वामींच्या पायावर माथा टेकवला. संतोष मागे उभा राहिला. "पुढे ये," स्वामींनी संतोषला सांगितले. संतोष कापत कापत पुढे गेला. स्वामींनी संतोषाकडे पाहिले. त्यांचे डोळे गंभीर होते. "तू जुगार खेळतोस?" "होय स्वामी," संतोषाने डोके खाली घालत सांगितले. "का?" मला माहीत नाही स्वामी. सुरुवातीला पैसे कमवायचे होते, पण नंतर मी अडकलो." "तुला तुझ्या पत्नीची आठवण होते का? तुझ्या मुलींची?" संतोषाचे डोळे भरून आले. "होय स्वामी, मी खूप वाईट आहे. मी त्यांना दुःख दिले." "मग का सोडत नाहीस?" "सोडू शकत नाही स्वामी. मी खूप प्रयत्न केला, पण व्यसन सुटत नाही." स्वामी उठले. ते संतोषच्या जवळ आले. "तुला खरोखरच सोडायचे आहे का?" "होय स्वामी, खूप." "मग आम्ही तुला मदत करू, पण एक अट आहे." "कोणती स्वामी?" "तू आज इथे बसशील, आमच्या समोर, संपूर्ण दिवस. आणि तू तुझ्या आयुष्याचा विचार करशील. तू तुझ्या पत्नीला, तुझ्या मुलींना, स्वतःला, सगळ्यांना काय केलेस याचा विचार करशील." संतोष बसला. स्वामींनी त्याच्यासमोर एक आरसा ठेवला. "या आरशात बघ, तू काय बनलास ते बघ." संतोषाने आरशात पाहिले. तिथे एक दुबळा, फाटक्या कपड्यांतला, दाढी वाढलेला माणूस दिसत होता. हा मी आहे?" त्याला विश्वासच बसेना. "होय, हाच तू आहेस. आता तुझ्या पत्नीकडे बघ." रमाबाई तिथे बसली होती. तीही दुबळी झाली होती. तिचे कपडे फाटके होते, पण तिच्या चेहऱ्यावर शांती होती. "तिने तुला सोडले नाही," स्वामी म्हणाले. "तू तिला मारलेस, दुःख दिलेस, तरीही ती तुझ्यासोबत आहे. का? कारण ती मला प्रेम करते." "आणि तुझ्या मुली?" पूजा आणि प्रिया लहान होत्या, पण त्यांचे डोळे भुकेमुळे मोठे झाले होते. संतोष रडू लागला. "मी माझ्या मुलांना भुकेले ठेवले." "होय. आता तुला काय करायचे आहे?" "मी बदलू इच्छितो स्वामी, पण मला शक्ती नाही." स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. "आम्ही तुला शक्ती देतो, पण तू वचन दे. आजपासून तू जुगार खेळणार नाहीस." "मी वचन देतो स्वामी." "फक्त बोलणे पुरेसे नाही. तू तुझ्या पत्नीला आणि तुझ्या मुलींना वचन दे." संतोष रमाबाईकडे वळला. "रमा, मी तुला वचन देतो. आजपासून मी जुगार खेळणार नाही. मी तुझी आणि मुलींची काळजी घेईन." रमाबाईचे डोळे भरून आले. "मला तुझ्यावर विश्वास आहे." अक्कलकोटहून परतल्यावर संतोष बदलला होता. तो नोकरी शोधू लागला, पण कोणीही त्याला काम देत नव्हते. "तू जुगारी आहेस, आम्हाला तुझ्यावर विश्वास नाही." संतोष निराश झाला, पण रमाबाईने धीर दिला. "काळजी करू नकोस, स्वामी आहेत ना." संतोषाने प्रयत्न चालू ठेवले. एके दिवशी एका शेतकऱ्याने त्याला शेतात काम दिले. "पण लक्षात ठेव, एकदा जुगार खेळलास तर तुला काढून टाकेन." "नाही साहेब, मी कधीच जुगार खेळणार नाही." संतोषाने मेहनतीने काम करायला सुरुवात केली. काही दिवसांनी संतोषचा जुना मित्र मनोहर त्याला भेटला. "अरे संतोष, कुठे होतास? चल, आज एक खेळ खेळूया."
संतोषच्या मनात प्रलोभन आले. फक्त एक खेळ, काय हरकत आहे? पण त्याला स्वामींची आठवण आली, रमाबाईची, मुलींची आठवण आली. नाही मनोहर, मी जुगार सोडला आहे. काय? तू पागल झालास का? नाही, मी शहाणा झालो आहे. मनोहर हसला आणि निघून गेला. संतोष घरी आला, रमाबाईला सांगितले, आज मनोहर आला होता, पण मी खेळलो नाही. रमाबाईने त्याला मिठी मारली. मला तुझा अभिमान आहे. महिने गेले. संतोष मेहनतीने काम करत होता. तो पैसे जमवू लागला. रमा, पहा, मी पगार आणला सगळा. रमाबाई आनंदाने रडत होती. किती दिवसांनी? त्यांनी मुलांना नवीन कपडे घेतले, चांगले अन्न खरेदी केले. बाबा, तुम्ही बदललात, पूजा म्हणाली. संतोषाने तिला मांडीवर बसवले. होय बेटा, बाबा बदलला. आता बाबा तुमची काळजी घेणार. हळूहळू त्यांची परिस्थिती सुधारू लागली. 3 वर्ष गेली. संतोष आता पूर्णपणे बदलला होता. त्याने जुगार पूर्णपणे सोडला होता. त्याने मेहनतीने काम केले आणि स्वतःचे छोटेसे दुकान सुरू केले. रमा, पहा, आपले स्वतःचे दुकान. रमाबाई आनंदाश्रूंनी रडली. स्वामींची कृपा. पूजा आणि प्रिया आता शाळेत जात होत्या. त्या चांगले कपडे घालत होत्या. त्या आनंदी होत्या. एके दिवशी पूजाने विचारले, बाबा, तुम्ही आधी जुगार का खेळायचात? संतोष गंभीर झाला. बेटा, बाबाने चूक केली, मोठी चूक. पण स्वामी समर्थांनी आणि तुझ्या आईने मला वाचवले. कसे? स्वामींनी मला माझ्या चुका दाखवल्या आणि तुझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला. कधीच माझा त्याग केला नाही. पूजाने रमाबाईकडे पाहिले. आई, तुम्ही बाबांना का सोडले नाही? रमाबाई हसली. कारण बेटा, प्रेम म्हणजे सोडून देणे नव्हे. प्रेम म्हणजे सोबत राहणे, चांगल्या वाईट दोन्ही वेळा. 10 वर्षांनी संतोष, रमाबाई आणि त्यांच्या दोन्ही मुली परत अक्कलकोटला गेल्या. यावेळी कृतज्ञता व्यक्त करायला. स्वामी समर्थांना भेटले. स्वामी, संतोष रडत म्हणाला, तुम्ही माझं आयुष्य वाचवले. स्वामींनी हसून म्हटले, आम्ही काहीच केले नाही. तुझ्या पत्नीच्या श्रद्धेनं, तुझ्या स्वतःच्या इच्छाशक्तीनं तू वाचलास. पण स्वामी, रमाबाई, स्वामी तुझ्याकडे वळले. तुझा विश्वास, तुझा धीर, तुझे प्रेम यानेच तुझ्या पतीला वाचवले. तू खरी पतिव्रता आहेस. रमाबाई हात जोडून उभी राहिली. स्वामींनी पूजा आणि प्रियाला आशीर्वाद दिला. तुमच्या आईबाबांची कथा सांगा, जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल.